श्री स्वामी समर्थ. मंगलाष्टकाच्या वेळी मुलीचे आई वडील उपस्थित का नसतात? माहिती आहे का तुम्हाला? तर चला जाणून घेऊया. मंगलाष्टके सुरू असताना मुलीचे आई वडील नसतात हे आपण बऱ्याच वेळा पाहिले असेल. पण यापाठी त्यांना लग्न पाहण्यास मज्जाव करणे हे कारण नाही आहे. पूर्वापारपासून चालत आलेल्या रूढी परंपरेचा तो एक भाग आहे. लग्न सोहळा सुरू असताना वधूच्या आतल्या खोलीत देवक मांडले जाते. आपल्या प्रत्येकाच्या घराण्यात एक मूळ देवता असते. एखादा वृक्ष, फूल, पान, वेल किंवा पक्ष्यांची पिसं अशा अनेक गोष्टींपैकी एकाची आपल्या घराण्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे पूजा केली जाते. त्यालाच देवक असे म्हणतात. काही ठिकाणी यास कुळाची फांदी असेही म्हणतात. याच देवकाच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते असा समज आहे. एकदा काही देवक बसवले की प्रत्यक्ष देवच आपल्यात उपस्थित राहून आपल्या शुभकार्याला आशीर्वाद देत असतो असा समज आहे. हे देवक फक्त घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडूनच पूजले जाते. पूर्वीच्या काळी छोट्या छोट्या गोष्टींवरून लग्न मोडली जायची. त्यामुळे मुलीच्या लग्नाची आईबाबांना काळजी असायची. यासाठीच हे देवा महाराजा, हे कार्य नीट पार पडू दे रे अशी विनंती मुलीचे आईबाबा त्या देवकासमोर बसून लग्न कार्यात उपस्थित असलेल्या देवाच्या सोबत करायचे आणि बाकीचे सर्वजण वधूवरासह मंडपात असायचे. मुलीच्या कार्यात कोणतेही विघ्न येऊ नये हाच त्यामागचा उद्देश असायचा. कालांतराने ही परंपरा पुढेही चालू राहिली. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी कोणत्या नवीन विषयावर माहिती हवी असल्यास मला नक्की कमेंट करून कळवा.